भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन होता। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा। नाशिकच्या जागेवरनं शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना भाजपची ही उडी। नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार असावा, पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे मागणी। पंकजा मुंडे येत्या बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार। बीड शहरातनं काढणार भव्य रॅली। महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज अर्ज भरणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रॅलीमध्ये सहभागी होणार। सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। सांगलीतील जनसंपर्क कार्यालयाचं वसंतदादा भवन असं नामकरण। प्रियंका गांधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात प्रचार करणार। दौऱ्यात सचिन पायलट सुद्धा सहभागी होणार। सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची टीम गुजरातमध्ये। मुंबई गुन्हे शाखेकडून आरोपींनी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध घेतला जाईल। नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी। तापमान कमी झाल्यामुळे नागपूरकरांना उकाड्यातनं मोठा दिलासा। अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही हे आज कळणार। दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात थोड्याच वेळात निकाल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सियाचीन दौऱ्यावर। अत्यंत आव्हानात्मक स्थितीत भारताचं रक्षण करणाऱ्या जवानांसोबत राजनाथ सिंग यांचा संवाद। 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशनं रचला इतिहास। कॅन्डिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।